सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करत आहोत. त्याचा भाग 19 आज ऐकूया. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. महाराजांचे वास्तव्य मारुती मंदिरात असताना महाराजांनी खंडू पाटील यांचे संकटसमयी रक्षण केले होते. महाराजांची महती त्यांनी जाणली होती. एक दिवस त्यांनी विनंती करून महाराजांना स्वतःच्या घरी आणले. महाराज भावभक्तीचे भुकेले असल्याने खंडू पाटील यांचा शुद्ध भक्तिभाव पाहून ते त्यांच्या घरी राहावयास गेले. खंडू पाटील यांचे घरी महाराजांचे वास्तव्य जरी फार काळ नसले तरी त्यांच्या तेथील वास्तव्यात एक महत्त्वाचा चमत्कार घडला. तो म्हणजे विद्वान अशा तैलंगी ब्राह्मणांचे गर्वहरण. अस्ता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती, परी धनाचा लोभ चित्ती राही त्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण. तई होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. श्री गजानन महाराजांच्या लीला चरित्राचा अभ्यास करताना रहस्यपूर्ण घटनांचा उलगडा झाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळची शेगावची वस्ती, प्रवासाची साधनं आणि महाराजांचे येथील वास्तव्य पाहता त्या परिस्थितीमध्येही पंजाब, काशी आणि अनेक दूर गावावरून विद्वान संत मंडळी महाराजांना भेटावयास येत. ही वरकरणी जरी साधी गोष्ट वाटली तरीही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याद्वारे महाराजांचे श्रेष्ठत्व सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी आपले खरे स्वरूप अगदी सफाईने लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जेथे संत मंडळी वास्तव्य करतात तेथे श्रेष्ठ मंडळी आपोआपच खेचली जातात. महाराजांच्यासारखे ब्रह्मनिष्ठ आपले अस्तित्व लपवू शकतच नाहीत. तैलंगी ब्राह्मण अतिशय कर्मठ, तरीही वेदविद्येत निपुण होते आणि त्यांच्या मनात धनसंपत्तीचा लोभ होता. महाराजांची ख्याती ऐकून येथे काही धन मिळेल या आशेने ते शेगावमध्ये आले. जेव्हा खंडू पाटलाकडे आले तेव्हा महाराज अंगावरून पांघरून घेऊन निजलेले होते. महाराजांना जागे करण्यासाठी ते ब्राह्मण उच्च स्वरात वेदमंत्र म्हणू लागले. मंत्र म्हणण्यात त्यांनी चूक केली, मात्र ती चूक दुरुस्त न करताच ते पुढील मंत्र म्हणू लागले. त्यांचे ते चुकीचे वेदपठण ऐकून महाराज आपल्या आसनावर उठून बसले आणि ब्राह्मणांची कडक शब्दात हजेरी घेऊ लागले. तुम्ही कशासाठी वैदिक झाला? हीनत्व वेदविद्येला आळू नका रे निरर्थक. हीन विद्यापोटाची मोक्षदात्री आहे साची. बा डोईस बांधल्या शालेची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही कशासाठी वैदिक झालात? वेदविद्या ही मोक्ष प्रदान करणारी आहे. या विद्येला उगीचच हीनत्व आणू नका. ही विद्या पोट भरण्यासाठी उपयोगात आणू नका. तुम्ही डोक्यावर बांधलेल्या भगव्या शालीची तरी किंमत राखा. विनाकारण भोळ्या भाविकजनांना विद्वत्तेचे सोंग आणून नाडू नका. मी म्हणतो तसे माझ्याबरोबर उच्च स्वरात हे मंत्र म्हणा. वेद सांगतात, शब्द ब्रह्म नादम ब्रह्म. शब्द हे ब्रह्म आहेत आणि नाद हे देखील ब्रह्म आहेत. आता बघा की शब्द ब्रह्म आणि नादही ब्रह्म. ब्रह्म जर अविनाशी आहे, नाश न होणारे आहे, तर मग शब्द ऐकू येतात, नाद ऐकू येतात. हे कसं? आपणास उच्चारणापश्चात शब्द नष्ट झाला असे वाटते, परंतु ते नष्ट न होता वातावरणात मिसळतात व पर्यावरणात परिभ्रमण करीत असतात. शब्द जर बोलल्याबरोबर लगेच नष्ट झाले असते तर दूरदर्शन, रेडिओ ह्याद्वारे इतक्या लांब अंतरावर या माध्यमातून पर्यावरणाद्वारे आपल्यापर्यंत तसेच्या तसे पोहोचू शकले नसते. महाराज म्हणतात की वेद हे ठरलेल्या छंदात आणि ठरलेल्या स्वरातच म्हणले गेले पाहिजेत. निव्वळ पोटासाठी किंवा चरितार्थ चालवण्यासाठी ते कसेही उच्चारणे म्हणजे त्या विद्येला हीनत्व आणण्यासारखे आहे. त्यामुळे म्हणणाऱ्यांचेही नुकसान होते. ही विद्या कल्याण करणारी आहे, मोक्ष देणारी आहे, तेव्हा
ती योग्य पद्धतीने म्हटली जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. ओम स्तुता मया वरदा वेदमाता प्रचोदयंतां पावमामे द्विजानां आयुः प्राणं प्रजां पशु कीर्तिद्रवणं ब्रह्मवर्चसं मह्यं दत्वा व्रजत ब्रह्मलोकम. अथर्ववेदातील ही ऋचा आहे. माझ्याकडून स्तुती केली गेलेली द्विजांना, गायत्री मंत्राची दीक्षा घेणाऱ्यांना पवित्र करणारी वेदमाता आयुष्य, प्राण, प्रजा, पशु, कीर्ती, धन आणि ब्रह्मतेज प्रदान करो. मला ब्रह्मलोक प्राप्त करवून देव. वेदपठणाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. ठरलेल्या छंदात, ठरलेल्या स्वरात जर ते म्हटले गेले तर त्याचा फायदा म्हणणाऱ्याला तर आहेच, पण ऐकणाऱ्यालाही ते कल्याणप्रद ठरते. वेदऋचा म्हणताना स्वरांना विशेष महत्त्व असते. उदात्त, अनुदात्त, स्वरित यांच्यासोबत हस्तमुद्राही महत्त्वाची आहे. हस्तभ्रष्टस्वरात भ्रष्टो न वेदफलमश्नुते. यामध्ये हस्त आणि स्वर यांचे विशेष महत्त्व आहे. या ज्ञाना वाचून वेदपठणाचे फल प्राप्त होत नाही. ऋचो यजुंषी समानी हस्तहीनानी यः पठेत अंधृचो ब्राह्मणस्तावत यावत स्वरन्न विंदती. आचार्य म्हणतात की जो केवळ दिखाव्यासाठी व विनास्वरज्ञान हस्त, स्वर यांचे प्रदर्शन करतो तो पापाचा भागीदार होतो. वेदांचे गायन करताना 8 प्रकारच्या विकारांचा पद्धतशीरपणे अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. विकार, एक वर्णाच्या ठिकाणी दुसरा बोलणे. विश्लेष, संधीचा विच्छेद करणे. विकर्षण, लांब ओढणे. अभ्यास, वारंवार उच्चार करणे. विराम, पदांच्या मध्यात बांधणे. स्तोभ, निरर्थक वर्णप्रयोग. आगम, अधिक वर्णप्रयोग. लोप, काही वर्णांचा उच्चार न करणे. वेद उच्चारणाची योग्य पद्धत वापरणे महत्त्वाचे आहे. श्री गजानन महाराजांनी तैलंगी ब्राह्मणांना जे ज्ञान दिले आहे ते अत्युत्तम असे आहे. महाराजांचे शास्त्रज्ञान किती श्रेष्ठ दर्जाचे आहे याची यावरून कल्पना येते. त्यांना वेद मुखोद्गत होते. लोक त्यांना बुद्धिजीवी अवलिया म्हणत, पण ते अवलिया नाहीत. अवलिया वेद म्हणत असताना कोणीही आजपर्यंत बघितलेले नाही. श्री गजानन महाराजांनी ज्ञानोत्तर अवस्था धारण केली होती. त्यांनी आपले खरे स्वरूप जगाला कळू दिले नाही. महाराजांच्या प्रत्येक शब्दात, लीलाकृतीत फार मोठे विज्ञान लपलेले आहे. ते धर्माला विज्ञानापासून आणि विज्ञानाला धर्मापासून वेगळे ठेवत नाहीत. त्यांचे सगळे सिद्धांत विज्ञाननिष्ठ आणि मानवजातीला कल्याणप्रद असे आहेत. जीवमात्रांच्या कल्याणाकडे त्यांचे जास्तीत जास्त लक्ष आहे. त्यांनी स्वर्गलोक किंवा परलोक सुधारण्याचा सल्ला न देता हा सध्याचा विद्यमान लोक कसा सुधारला जाईल ह्याकडे जास्त लक्ष दिले आहे. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. महाराजांचे जे वेदपठण आणि उच्चारण पाहून तैलंगी ब्राह्मण आश्चर्यचकित झाले आणि लज्जित होऊन मान खाली घालून बसले. त्यांना महाराजांच्याकडे पाहण्याचीही भीती वाटू लागली. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार, दीपांचा तो जय जयकार, त्याची किंमत अंधारी. ब्राह्मणांना महाराजांचे थोरपण कळून चुकले. ते नतमस्तक झाले. आपण आपल्या वेदज्ञानाच्या अहंकाराने उगीचच फुगून गेलो होतो. पण वेदज्ञान प्रत्यक्षात कसे असते हे आपणास या भगवंताच्या अवताराने आज लक्षात आणून दिले हे त्यानं जाणवले. हा पिसा कशाचा महाज्ञानी, 4 वेद याच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताचा होय दुसरा, शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी, उपमान अतिद्याया असे. महाराज म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच. त्यांच्यासाठी यापेक्षा दुसरी समर्पक उपमा नाही. महाराजांच्या वेदपठणावरून ब्राह्मण विचार करू लागले की हे निसंशय जातीने ब्राह्मणच असावेत. कारण ब्राह्मणेतरांना एवढे ज्ञान कोठून आणि कसे असणार. ते परमहंस आहेत, त्यामुळे त्यांना कसलीही बंधने राहिलेली नाहीत. त्यांचा वरपांगी दिसणारा पिसेपणा पाहून आपण फसलो. हे तर खरे जीवनमुक्त सिद्धयोगी आहेत. आपले पदरी काहीतरी पुण्य होते म्हणून प्रत्यक्ष भगवंताच्या या रूपाचे आपल्याला आज दर्शन घेता आले. हे तर प्रत्यक्ष वामदेव आहेत. गर्वगळीत झालेल्या ब्राह्मणांनी
आपला भ्रम मान्य केला व ते महाराजांच्या पायी लीन झाले. महाराजांनी खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणांना 1-1 रुपया दक्षिणा देववली. ब्राह्मण संतुष्ट झाले आणि पुढे दुसऱ्या गावास निघून गेले. श्री गजानन महाराजांचे वास्तव्य ज्या मारुती मंदिरामध्ये होते त्या मंदिराविषयी थोडीशी माहिती. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून कै गणेश पाटील यांच्या अधिकारात होते. याच मंदिरास शीतला माता किंवा सीता माता मंदिर असेही म्हणतात. अजूनही ते याच नावाने ओळखले जाते. सध्या ते संस्थानच्या सेवाकार्यात समाविष्ट झाले असून येथे संस्थानने संगमरवरी दगडाचे भव्य बांधकाम जीर्णोद्धाराचे काम केले आहे. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. खंडू पाटील हे कडताजी पाटील यांच्या 6 मुलांपैकी सर्वात मोठे चिरंजीव. खंडू पाटील त्या मंदिराचा कारभार पाहत असत आणि दरवर्षी मारुतीचा उत्सवही साजरा करीत असत. या मंदिरातील शीतला माता ही शेगावची ग्रामदेवता. खंडू पाटलांचा शेगाव मध्ये चांगलाच दबदबा होता. गावकरी त्यांच्या शब्दाला मान देत असत. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने गावातील प्रत्येक धर्मकार्यात त्यांचा मोठा वाटा असे. गणेश पाटील घराण्यावर संत मंडळींची विशेष कृपा होती. ते पंढरीचे वारकरी घराणे होते. त्यांच्या घराण्यात हा धर्म वारसा आज तागायत सुरू आहे. कडताजी यांचे बंधू हरिभक्तपरायण कुकाजी पाटीलही विठ्ठलाची वारी करत असत. इतकेच नव्हे तर त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या समक्ष देह ठेवला. त्यांच्या श्रेष्ठतेविषयी सांगण्यास हा पुरावा पुरेसा आहे असे प्रामाणिकपणे वाटते. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 20वा आज पाहूया. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमानरहित केला. सन 1888 मधील ही घटना. श्री गजानन महाराज उपाधीला औडंबराला कंटाळून गावाच्या उत्तरेस असलेल्या कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यात वास्तव्य करावयास गेले. हा मळा मंदिरापासून उत्तरेस रेल्वे लाईनच्या पलीकडे आहे. या मळ्यात एक शिवमंदिर होते. ते अजूनही तेथे पाहावयास मिळते. त्या मंदिराच्या ओट्यावर लिंबवृक्षाच्या सावलीत महाराज येऊन बसले आणि कृष्णाजी पाटलास म्हणाले, मी काही दिवस तुझ्या मळ्यात शंकरासनिध वास्तव करावयास आलो आहे. हा भोलानाथ कर्पूरगौर देवादिदेव महादेव तुझ्या मळ्यात रमला आहे, म्हणून मी देखील येथे येण्याचा विचार केला. तेव्हा या ओट्यावर मला सावली करून दे. महाराजांची आज्ञा होताच पाटलांनी टीनचे 6 पत्रे आणून ओट्यावर तत्काळ छप्पर करून दिले आणि महाराजांच्या विश्रांतीसाठी तेथे पलंग आणून ठेवला. भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे महाराजांच्या सेवेत होते. खाण्यापिण्याची सर्व तरतूद कृष्णाजी पाटील करत होते. महाराजांनी जेवण घेतल्यानंतरच पाटील अन्नग्रहण करीत असत. महाराज मळ्यात मुक्कामास असताना तेथे 10-20 गोसावी फिरत फिरत आले. महाराजांचा बोलबाला त्याने ऐकलाच होता. त्यांनी मळ्यात आपला तळ ठोकला. त्यांच्यातील नर्मदागीर नावाच्या एका गोसाव्याने पाटलांना सांगितले की आम्ही तीर्थवासी असून रामेश्वराला जात आहोत. आम्ही ब्रह्मगीर गोसाव्याचे शिष्य असून ते देखील आमच्याबरोबर आहेत. ब्रह्मगीर नुसतेच महासाधू नाहीत, साक्षात परमेश्वर त्यांचा गुलाम आहे. अशी ही साधूमूर्ती तुमच्या पूर्वभाग्याने घरी आली आहे असे समजून तुम्ही आम्हास शिरापूरचे जेवण आणि ओढण्यासाठी गांजा पुरवावा. आम्ही 3 दिवस येथे राहून 4थ्या दिवशी येथून पुढे निघू. तेव्हा कष्टी न होता तुम्ही ही पर्वणी साधून घ्या. त्याचे बोलणे ऐकून पाटील विचारात पडले. तेव्हा नर्मदागीर गोसावी त्यांना म्हणाला, तुम्ही मळ्यात वेड्यापिशा नंग्यास दूध साधूस पोचता आणि आम्हास शिरापुरीचे जेवण देण्यास मात्र काकू करता. गाढवाला पोचता आणि गाईला राथा मारता. विचार करून पहा, ही काही सन्मती नव्हे. आम्ही गोसावी वैराग्यशील असून सर्व वेदांत जाणतो. आज आम्ही इथे वेदांवर प्रवचन करणार आहोत. तुम्हाला यावंसं वाटलं तर पोथी ऐकावयास जरूर या. नर्मदागीर गोसाव्याचे बोलणे ऐकून कृष्णाजी पाटील त्याला म्हणाले, तुम्हाला उद्या शिरापुरी खाऊ घालीन. आज मात्र जी चून भाकरी शिल्लक आहे तीच घेऊन जा. गांजा तुम्ही जितका ओढाल तितका मिळेल, कारण येथे साक्षात श्री नीलकंठ बसलेला आहे.
पाटलांचे बोलणे ऐकून गोसाव्यास काहीसा राग आला. चून भाकरी घेऊन मळ्यातील विहिरी शेजारी गोसावी भोजनास बसले. सन 1888 संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ. सर्व गोसावी पत्र्याच्या छपराखाली समर्थांसमोर आसनस्थ होऊन बसले. त्यांचे मुख्य ब्रह्मगिरी गोसावी भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायावर निरूपण करू लागले. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषति मारुतः. आत्मा हा अविनाशी असून त्यास शस्त्र अथवा अग्नीचेही भय नाही, अशा आशयाचे प्रवचन ब्रह्मगिरी गोसावी मांडू लागला. या श्लोकावरील निरूपणाचे शब्द पांडित्य आणि ब्रह्मगिरीचा दांभिकपणा श्रोत्यांना आवडला नाही. पोथी संपल्यावर सर्व भक्तगण महाराजांच्या जवळ येऊन बसले. त्या लोकांचे आपापसातील बोलणे ऐकून गोसाव्याला थोडा रागच आला. सर्व गोसावी पत्र्याच्या छपराखाली गांजा पिण्यासाठी बसले होते. इकडे भास्कर समर्थांना गांजाची चिलीम भरून देत होता. तेवढ्यात चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगावर पडली. त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. काही वेळाने दूर निघून पलंग चहू बाजूनी पेटला. सर्वजण चिंतातूर झाले. भास्कर समर्थांना म्हणाले, सद्गुरुराया, पलंग सोडून शीघ्र खाली उतरा. पलंगाची लाकडे सागाची आहेत, ती पाण्या वाचून विझणार नाहीत. त्यावर महाराज म्हणाले, भास्करा, तुला आग विझवण्याचे काहीही कारण नाही आणि त्यासाठी तू पाणी वगैरे मुळीच आणू नकोस. जळत्या पलंगावरच बसून महाराज ब्रह्मगिरीस म्हणाले, अहो ब्रह्मगिरी महाराज, या पलंगावर बसा. तुम्हास खऱ्या अर्थाने भगवद्गीता अवगत आहे. त्याच्या परीक्षेची वेळ परमेश्वराने तात्काळ आणली आहे. अग्नी आत्म्यास जाळू शकत नाही याचा प्रत्यय दाखवा. नैनं छिन्नन्ति श्लोकावर आपण एक प्रहर व्याख्यान केले, तेव्हा या जळत्या पलंगावर बसण्याची भीती बाळगू नका. भास्करा, जा, ब्रह्मगिरीस अति आदराने आणून या जळत्या पलंगावर बसवा. महाराजांचे हे वाक्य ऐकताच ब्रह्मगिरी पोथी टाकून तेथून पळू लागला. तेव्हा काही जण धरा धरा, पकडा पकडा म्हणून ओरडू लागले. शरीराने लठ्ठ असलेला ब्रह्मगिरी पळून पळून किती पळणार. अखेर भास्करांनी त्याला पकडले आणि महाराजांच्या समोर आणून उभे केले. ब्रह्मगिरीची अवस्था केविलवाणी झाली. तो रडू लागला. दोन्ही हात जोडून तो महाराजांना विनवू लागला, महाराज, मला क्षमा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझी योग्यता नसूनही मी आपणास म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरास हिणवले. आजपर्यंत उगीच मी ज्ञानाचा अहंकार बाळगत होतो. वास्तविक तसा माझा अधिकारही नाही. तेव्हा सद्गुरू श्री गजानन महाराजांनी ब्रह्मगिरीस बोध केला आणि खरा धर्म कोणता याविषयी मार्गदर्शन केले. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावीण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात. तेणेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा. महाराजांना उपाधी मान्य नाही. उपाधीने तत्वाचा नाश होतो. साधकाचे पतन होते. अहंकार उपाधीला जन्म देतो. साधक अहंकार आणि उपाधी यामुळे आपल्या इष्ट ध्येयापर्यंत पोचू शकत नाही. उपाधीतच गुरफटून तो स्वतःचे वेगळे अस्तित्व जनमानसात प्रस्थापित करतो. ब्रह्म आणि ईश्वर हे अभेद आहेत. त्या तत्वापासून साधक हळूहळू वेगळा होत जातो आणि अहंकाराने आंधळा होऊन आपल्या मार्गापासून, साधनेपासून वंचित होतो. धर्माची सोपी व्याख्या म्हणजे धारण करणे. जोपर्यंत धर्माची मूलभूत तत्वे आपण अंगीकारत नाही, धारण करत नाही, तोपर्यंत आपण आपल्या धार्मिकपणाचे ढोंगच करीत आहोत. महाराजांना हे ढोंग अजिबात मान्य नाही. महाराजांना धर्माचे विज्ञाननिष्ठ स्वरूप अभिप्रेत आहे. त्यांनी नीतिसापेक्ष धर्माचे पुनरुत्थान केले आहे. महाराजांनी सांगितलेल्या धर्मात विज्ञान आहे. ते धर्माला विज्ञानापासून आणि विज्ञानाला धर्मापासून दूर ठेवत नाहीत. आपण मात्र धर्म आणि विज्ञान वेगवेगळ्या भूमिकांवर पडताळून पाहत आहोत. त्यामुळे खरा धर्म आपल्या हातून निसटतो आणि येथेच आपली गफलत होते. अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही या धर्माचे विज्ञाननिष्ठ प्रात्यक्षिक महाराजांनी प्रत्यक्ष करून दाखवले. या श्लोकावर अनेक विद्वानांनी प्रवचने केली आहेत, पण त्याचे विज्ञाननिष्ठ प्रात्यक्षिक अनुभूती आजपर्यंत या भूतलावर जर कोणी दाखवली असेल तर ती सद्गुरू श्री गजानन महाराजांनी. त्यांनी सांगितलेला धर्म म्हणजे आचरण संहिता. आपल्या उच्चारातच केवळ धर्म दिसतो. आचरणात कुठेही त्याचे अस्तित्व दिसत नाही. आपल्या अशा विसंगत वर्तनाने, विकृतपणामुळे आपला ऱ्हास होत आहे. आपल्या जीवनात वाणी आणि आचरण यांचा ताळमेळ कुठेही दिसत नाही. आचरणावीण ज्ञानी मूर्ख तो जाणावा. पुस्तकी पोपट तेयासी संबोधावे.
वाणीला वर्तनाचा असावा तो लगाम, अन्यथा त्यामुखी शब्द प्रभाव शून्य. वाचाळा परी ऐशा बरा मुका माणूस, त्याहीपेक्षा तारेवरचा कावळा बरा. पांडित्याचा भार शिरी पोटासाठी वाहे, त्यापेक्षा रस्त्यावरचा हमाल सुखी आहे. पांडित्याचा उपयोग केवळ पैसे कमावण्यासाठी होत असेल तर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर ओझे वाहणारे हमाल व तथाकथित पंडितांमध्ये काडीचाही फरक राहणार नाही. कारण दोघांचाही उद्देश केवळ पोट भरणे हाच असतो. पंडितांच्या वाचाळपणाने धर्माचे स्वरूप जर विकृत होत असेल तर त्यांचे जीवन कावळ्यापेक्षाही तुच्छ समजावे. बोलण्यात जर अनुभवाचा अंश नसेल, अनुभूती नसेल, तर धर्माचे पतन कोण करीत आहे हे कळावयास वेळ लागणार नाही. धर्माची उत्पत्ती आचरणातून, अनुभूतीतून झाली आहे. ऋषीमुनी म्हणजे काही कथा कादंबरीकार नव्हेत. त्यांनी प्रथम सत्य आचरले, अनुभवले आणि नंतर ते लिहिले, तेच धर्मशास्त्र. मात्र आज शब्द पांडित्याचा एकांगी अनुभवशून्य असा संचार स्वैरपणे होताना दिसत आहे. ग्रंथातील ज्ञान ग्रंथासीच ठावे, पंडितांनी काय मग शब्दाची किसावे. अज्ञजनांवरती जगती ज्ञानी, शब्दांची भेळ आणि छळ करुनी. शास्त्र काय मग पशुपक्ष्यांनी आचरावे. आपल्या धर्माचरणात विज्ञानाला स्थान नाही, कारण आपल्याजवळ श्रद्धा, समर्पण आणि सत्याची जिज्ञासा नाही. एखादी गोष्ट आपण करावी लागते म्हणून करतो. आपल्याला सर्व काही प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकासारखे शुभस्य शीघ्रम पाहिजे असते. महाराज स्पष्टपणे सांगतात की प्रथम अनुभव घ्या आणि नंतर आचरणात आणा. आपण नेमके उरफाटे वागतो आहोत. महाराजांचे विचार जुने आणि मागासलेले वाटत नाहीत. ह्याचे कारण ते जगातल्या अंतिम सत्यातून उमटलेले आहेत. कोणत्याही युगात ते ताजेतवाने वाटतील एवढे त्यामध्ये सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात की शब्द पांडित्य माजल्याने आपल्या संस्कृतीचा घात झाला आहे. संस्कृतीचा अर्थ फक्त आपली भौतिक सभ्यता व राहणीमान नव्हे, तर आपल्या धर्माची आध्यात्मिक संस्कृती होय. ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर करणे संस्कृती. आपण धर्माचे अवडंबर माजवले आहे. आपल्यात अनुभूतीची जिज्ञासा नाही, प्रेम नाही, नुसते कोकळणे, नुसती चिरफाड आणि शवविच्छेदन. आपल्या कृतीतून आपण सर्वत्र दुर्गंधी पसरवलेली आहे. स्वैराचार माजवलेला आहे. त्यात शास्त्राने सांगितलेला संयम मात्र नाही. महाराजांनी सांगितलेल्या धर्मात जातीभेद नाही, धर्मभेद नाही. महाराज कोणालाही धर्मांतराचा सल्ला देत नाहीत, तर प्रत्येकाने आपल्या धर्मावर प्रेम करा असेच सांगतात. मात्र एकच अट त्यांनी सर्व धर्मियांसमोर मांडली आहे. ती म्हणजे आपापल्या धर्माप्रमाणे वागा, धर्माचे अनुकरण करा. त्यांनी हाच उपदेश महताबशालाही 17व्या अध्यायामध्ये केला होता. त्यांनी सांगितले आहे की धर्म कोणताही असो, तो वाईट नाही. आपण धर्माप्रमाणे वागत नसून धर्माला आपल्याप्रमाणे वागवत असतो. त्यामुळे आपल्या वाट्याला सत्य येत नाही. व्यवहारात धर्म नाही, उलट धर्मात व्यवहार धुडगूस घालत आहे. अशा व्यवहारामुळे धर्माला ग्लानी आली आहे. महाराजांनी सांगितलेला धर्म म्हणजे शुद्ध विज्ञान आहे. विज्ञान हे मुस्लिम, हिंदू, बौद्ध यांच्यापुरते मर्यादित नसते, तर ते केवळ सत्य असते. सर्व धर्मातील मूलभूत सत्य. तेथे भेद नाही, असतो तो केवळ अनुभव. त्यासाठी पोकळ शब्द पांडित्य त्यागून आपण आचरणातून हे धर्मविज्ञान अनुभवले पाहिजे. जोपर्यंत हा अनुभव नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ते शब्द पांडित्य होय. म्हणूनच महाराज सांगतात की प्रथम स्वतःमध्ये धर्माची धारणा करून घ्या, त्याप्रमाणे वागा, अनुभव घ्या आणि मगच बोला. मात्र अनुभवाशिवाय एक शब्दही बोलू नका. बोलण्यापेक्षा त्यांनी कृती करण्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे. महाराजांनी ब्रह्मगिरीला धर्माचे खरे स्वरूप कशात आहे, मानवाचे खरे कल्याण कशात आहे हे सांगितले. कोरड्या पांडित्याचा पाझर लोकांची तहान भागवू शकणार नाही, हा उपदेश त्यांनी केला. नायमात्मा प्रवचन लभ्य न मेधया बहुधा श्रुतेन. शब्द पांडित्याची कितीही प्रवचने ऐकली किंवा ऐकवली तरी त्याचा प्रभाव पडत नाही. ज्यांच्या ठिकाणी अनुभव आहे त्यांचा एक शब्दही समोरच्याला कितीतरी संचित देऊन जातो. ह्याचे दाखले शास्त्रात सापडतात आणि संतांच्या वाणीतूनही ते प्रत्यक्षात दिसतातही. याचे कारण त्यांनी धर्म जाणला आहे. महाराजांनी ब्रह्मगिरीस वेगळा धर्म सांगितला नाही, तर त्याला अंतरात्म्याचे शुद्ध शास्त्र सांगितले
आणि धर्मास शास्त्र स्वरूपात जगण्याचा मार्ग दाखवून दिला. धर्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे, भूल थापांचे शास्त्र नाही, अशी त्याची कान उघडणी केली आहे. त्याला धर्म आचरणात आणि जोपासण्यास सांगितले आहे. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 21 आज ऐकूया. वाचन सुरू करण्याआधी मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या सर्व वाचनामध्ये जिथे कुठे वेदांच्या ऋचा आल्या आहेत त्यांचा उच्चार माझ्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने होत नाही याची मला जाणीव आहे. म्हणून मी श्री गजानन महाराजांची क्षमा मागते आणि आपण सर्व श्रोते माझा हा प्रामाणिक प्रयत्न गोड मानून घ्याल अशी आशा करते. धन्यवाद. आता आपण पान 94 पासून सुरुवात करूया. पहा संतांची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती. शके 1809 इसवी सन 1887 मधील घटना. श्री गजानन महाराजांचा मुक्काम कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यामध्ये होता. शेगावकरांसाठी टाकळीकरांच्या कीर्तनाची एक वेगळीच पर्वणी असे. विदर्भात त्यांच्या विद्वत्तेची ख्याती सर्व दूर पसरली होती. अशा विख्यात कीर्तनकाराचे कीर्तन शेगावकरांना दरवर्षी ऐकावयास मिळत असे. मोटे यांच्या शिवमंदिराविषयी थोडीशी माहिती. टाकळीकरांचे कीर्तन उन्हाळ नाल्याच्या काठावर असलेल्या प्राचीन शिवमंदिरात असे. सालबादप्रमाणे यावर्षीही मोटे यांनी जीर्णोद्धार केलेल्या त्या शिवमंदिरात त्यांचे कीर्तन ठरवले होते. मोटे यांनी त्या काळी जीर्णोद्धार केलेल्या या शिवमंदिरात सर्व प्रकारची व्यवस्था केलेली होती. तेथे वेदांचे शिक्षणही दिले जात होते. तेथे एक ग्रंथालय देखील होते. या शिवमंदिरास पूर्व इतिहास आहे. येथे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर या दोनही देवांची मंदिरे आहेत. असे मंदिर अन्यत्र कोठेही दिसणार नाही. हरी आणि हर यांच्यातील एकत्व याद्वारे निदर्शनास आल्याशिवाय राहत नाही. गोविंदबुवा कीर्तन करण्यासाठी शिवमंदिरात उतरले. त्यांच्याबरोबर त्यांचा द्वाड घोडाही होता. हा घोडा त्यांच्या जवळपास येणाऱ्या माणसाला कुत्र्याप्रमाणे चावत असे. तो कधीही एका जागेवर उभा राहत नसे. वरच्यावर चऱ्हाटे म्हणजे गळ्यात बांधण्याचे दावे तोडीत असे व भयानक खिंकाळत असे. तसेच इकडे तिकडे पळतही असे. गोविंदबुवा गावात आले की गावकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठत असे. त्या घोड्यामध्ये सर्व वाईट गोष्टींचा समुच्चय होता. तो आपल्या दाताने गळ्यातले दोरखंडही तोडून टाकत असे. त्यामुळे त्याला बांधण्यासाठी लोखंडाचा साखळदंड केला होता. टाकळीकर त्या घोड्यावर बसून कीर्तनासाठी शेगावात आले खरे, परंतु घोड्याला बांधावयाचे लोखंडाचे साखळदंड नेमके घरीच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घोड्याला मंदिराच्या आग्नेय बाजूला भिंतीजवळ चऱ्हाटाने कसेबसे बांधून ठेवले. कीर्तन सुरू झाले, परंतु बुवांना घोड्याची चिंता लागलेली होती. दोरखंड तोडून घोडा केव्हा पळत सुटेल ह्याचा काही नेम नव्हता. कीर्तन संपताच टाकळीकरांनी घोड्याजवळ जाऊन पुन्हा एकदा त्याच्या गळ्यातील दोर तपासून पाहिले आणि ते निश्चिंतपणे जाऊन झोपले. रात्रीचे 2 प्रहर संपले. सर्वत्र सामसूम काळोख पसरलेला. टिटव्या टी टी करत ओरडू लागल्या. कुबडांचे घुतकार त्या भयान शांततेचा भंग करत होते. अशा समयास श्री गजानन महाराज गोविंदबुवांच्या त्या द्वाड घोड्यापाशी आले आणि त्याच्या पायाखाली जाऊन झोपले. जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशाज्ञेने भूमीवर. औषधाचे प्रयोजन, रोग निवारण्याकारण, तेवी द्वाडाचे द्वाडपण साधुसंत निवारती.
अशा या द्वाड घोड्याचे द्वाडपण निवारण्यासाठी त्यांनी ही लीला केली. घोड्याच्या चारही पायांखाली समर्थ निजले आणि मुखाने गणी गण गणात बोते हे भजन म्हणू लागले. पशूंनाही जणू त्यांनी आत्मज्ञानाचा बोध केला होता. जीव आणि शिव हे आत्म्याहून भिन्न नाहीत, म्हणून प्रत्येक जीवामध्ये शिवाचा वास आहे हे जाणून घे आणि तसे वर्तन कर, असा सांकेतिक बोध महाराजांनी त्या द्वाड घोड्यास दिला. घोड्याने तो अद्वैत बोध ग्रहण केला असावा, कारण तो जागचा हल्ला नाही. गोविंदबुवा मंदिरात झोपले असले तरी त्यांच्या मनात घोड्याविषयी जबरदस्त धास्ती होती. त्यामुळे ते वरच्यावर जागे होऊन घोड्याकडे पाहत होते. घोडा अगदी शांत उभा होता. काही हालचाल नाही की खिंकाळणं नाही या गोष्टीचे त्यांना नवलच वाटले आणि ते घोड्याजवळ जाऊन पाहू लागले. तो त्यांना घोड्याच्या चारी पायांच्या मधोमध एक माणूस झोपलेल्या अवस्थेत दृष्टीस पडला. तो माणूस म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून समर्थ श्री गजानन महाराज आहेत. हे कळताच त्यांना घोडा इतक्या शांतपणे उभा कसा राहिला ह्याचे कारण कळले. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे. जेथे कस्तुरी तेथे नसे, दुर्गंधाला थारा कदा. गोविंदबुवांनी समर्थांच्या पायावर डोके ठेवले. त्यांच्यातील अष्टभाव दाटून आले. सद्गदित अंतःकरणाने ते समर्थांचे स्तवन करू लागले. गुरुराया, आपण जणू माझ्या घोड्याचं द्वाडपण नष्ट करण्यासाठी इथे आला आहात. ज्या घोड्याला सर्वजण भितात त्याच्या पायाशी झोपून आपण जणू त्यांच्या अवगुणांचे हरण केले आहे. महाराज, माझा हा द्वाड घोडा क्षणोक्षणी दुगाण्या धाडत असे, म्हणजे लाथा धाडत असे. कधीही शांत राहत नसे. समोरून येणाऱ्यास चावत असे, भयानक खिंकाळत असे. मी त्याला कंटाळून गेलो होतो. त्यास विकाव्यास गेलो तर त्याचे अवगुण पाहून कोणी त्याला फुकटही घेईना. मला त्यास नाईलाजाने सांभाळावे लागत होते. परंतु आपण माझ्यावर दया केली, हे फार बरे झाले. वास्तविक पाहता आम्हा कथेकारांचे घोडे गरीबच पाहिजे. धनगराच्या घरी वाघ काय कामाचा. आज आपण त्याच्यावर आणि माझ्यावरही कृपा केलीत. जडजीवांचा उद्धार कराव्यासाठी आपण अवतार घेतला आहे याची आज मला प्रचिती आली. शिवशंकरास साक्षी ठेवत महाराज त्या घोड्यास म्हणाले, आता तू तुझ्या सर्व खोड्या सोडून दे. तू शिवाच्या समोर आहेस याचा विचार कर. कोणासही त्रास न देता तू नंदी बैलासारखे वागत जा. असे बोलून महाराज निघाले आणि जाता जाता त्यांनी घोड्यावर एक दृष्टिक्षेप टाकला. ती कृपादृष्टीच होती. त्या नुसत्या दृष्टिक्षेपामध्येही पशुपक्ष्यांनाही वठणीवर आणण्याची क्षमता होती. या सगुण देहधारी ब्रह्माने त्या द्वाड घोड्यास ब्राह्ममुहूर्तावर बोध केला. दुसऱ्या दिवशी गोविंदबुवा घोड्यावर बसून कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यात महाराजांच्या दर्शनासाठी गेले. तेव्हा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या घोड्यास पाहून लोक कुरबुर करू लागले. मळ्यामध्ये घोडा आलेला पाहून ही नसती पिढा इथे कशाला आली कुणास ठाऊक, असे सर्वजण म्हणू लागले. कारण सर्वांनाच त्या घोड्याच्या खोड्या माहीत होत्या. लोक म्हणाले, अहो गोविंदबुवा, ह्या मळ्यात बायका पोरे आहेत. हा घोडा केव्हा आणि कोणाचा घात करेल ह्याचा काही नेम नाही. त्यावर गोविंदबुवा त्यास समजावून सांगू लागले, काल रात्री समर्थांनी माझ्या द्वाड घोड्याला शहाणे केले. त्याने सर्व खोड्या टाकून दिल्या आहेत. तो आता गोगलगाईप्रमाणे गरीब झाला आहे. आता त्याच्यापासून भिण्याचे काहीही कारण नाही. टकळीकरांनी घोड्याला चिंचवृक्षाखाली उभे केले. तेथे तो चराटाशिवाय एक प्रहर उभा राहिला. मळ्यात हिरवा भाजीपाला होता, परंतु त्यालाही त्याने तोंड लावले नाही. गोविंदबुवांनी समर्थांचे दर्शन घेतले आणि ते त्यांची स्तुती करू लागले. अचिंत्य जगता प्रति कृती तुझी न कोणा कळे, असो खलहिके वढा सव तव कृपे सुमार्गी वळे, उणे पुढतीये तुझ्या खचितरत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी. गोविंदबुवांनी भावपूर्ण अंतःकरणाने महाराजांची स्तुती केली आणि त्यांना प्रार्थना केली, समर्था, माझ्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवा. समर्थांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. त्यांच्यावर कृपा केली. आपल्या घोड्यासह गोविंदबुवा बार्शी टाकळीला
परत आले. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. पान 96 पुढची कथा. लबाडाचे न हेतुपूर्ती ही खुणगाट बांधा चित्ती. श्री गजानन महाराजांची ख्याती दूरवर पसरलेली होती. भक्तांच्या मनातील इच्छा जाणून महाराज त्यांच्यावर शीघ्र कृपा करतात. केलेला नवस जाणतात आणि तो संकल्प किंवा नवस पुरवितात. मात्र संकल्प हृदयापासून केलेला असणे जरुरी आहे. भक्तांच्या इच्छेला एवढ्या लवकर पावणारे दुसरे दैवत नाही, असा महाराजांच्या भक्तांचा अनुभव आहे. देवी देवता भक्तावर कृपा करण्याआधी त्यांची परीक्षा घेतात आणि मग कुठे त्यांच्यावर कृपा करतात. पण महाराजांचे तसे नाही. ते परीक्षा न घेताच कृपा करतात आणि नंतर मात्र त्याला भक्ती मार्गाला लावतात. कोणत्याही भक्ताला कसल्याही अग्निदिव्यातून जावे लागत नाही. इथे भक्त व अभक्त, हीन व दीन असा कसलाही भेद नाही. केवळ भक्ती तपासली जाते. जो जे मागेल ते त्याला महाराज देतात. याला येथे येणारा प्रत्येक भक्त हा प्रमाण आहे. येथे संत येतात, सज्जन येतात, कुणीही कधीही विनमुख जात नाहीत. तव द्वारी संतांची पायधुळ, सज्जन सकळ उद्धरती. तुझ नाही भेद भक्त अभक्त, लागे भाव फक्त अंतरीचा. हीन दीन भेद तुझ नावडे, भक्तीचे पारडे तू पाहसी. माझे वर पडो तुझी नजर, भार्गव साकर उपेक्षित. महाराजांची कीर्ती त्या काळी दूरवर पसरलेली होती. असंख्य भक्त दर्शनासाठी येत असत. काही त्यामध्ये नवस करणारे, काही जिज्ञासू, काही संत दर्शनाची इच्छा घेऊन, काही रोगी पीडित, काही संसार सुखाची लालसा असणारे, तर काही उच्च कोटीतील साधक, भक्ती ज्ञान आणि वैराग्य याद्वारे मोक्ष मिळावा अशी इच्छा किंवा मनोकामना असणारे. पण या सर्व प्रकारातील भक्तजनांच्या समस्येचे निराकरण महाराज करीत असत. असे आजही करतात. मात्र महाराजांना लबाडपणा चालत नाही. त्यांच्यासमोर दंभ लपत नाही, अहंकार लपत नाही. जो लबाडीने वागतो तो भक्त बनूच शकत नाही. लबाडांचे हेतू कधीही पुरत नाहीत. महाराजांच्या या उपदेशावर आधारित हा लेख. या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शना. पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा. पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार. तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. गाठ धोत्रा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल. बाळापूरचे 2 ब्राह्मण मनात काही हेतू धरून शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी आले. शेगावला पायी येता जाता रस्त्यात एकमेकांसोबत बोलू लागले की आपण पुढच्या वारीस श्री गजानन महाराजांसाठी सुका गांजा घेऊन येऊ. कारण गांजा ही महाराजांची आवडती वस्तू. आपण जर त्यांच्यासाठी गांजा आणला तर त्यांची आपल्यावर कृपा होईल. लोक बर्फी खवा आणतात, पण आपण गांजा नेऊ. पुढच्या वेळेस महाराजांकरता गांजा न्यावा याची आठवण राहावी म्हणून त्यांनी आपल्या धोत्रास गाठ बांधून ठेवली. पुढल्या वारीस जेव्हा हे दोघे ब्राह्मण महाराजांच्या दर्शनासाठी आले तेव्हा महाराजांसाठी गांजा आणायचे ते विसरले. जेव्हा महाराजांच्या चरणांवर त्याने डोके ठेवले तेव्हा त्यांना आठवण झाली की आपण मागच्या वारीत कबूल केल्याप्रमाणे गांजा आणायचे विसरलो. कबूल केल्याप्रमाणे नवस फेडायची आठवण ते विसरले खरे, पण तशी आठवण होताच त्यांनी पुन्हा पुढच्या वारीस गांजा आणण्याचे निश्चित केले. मात्र त्या वारीसही महाराजांचे दर्शन घेऊन ते दोघे बाळापूरला निघून गेले. नवस फेडायची आठवण राहिलीच नाही. पुढच्या वारीस तेच झाले. गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. काही स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी. गाठ मारून धोत्रासी विसरती चिन्ह आणाव्या. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपुले भाषण. करती आपण होऊन खोटे पहा सर्वांची. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण. ह्या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजे निजधर्म सोडला, आचार विचार सांडिला. ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करती,
आणि हात हलवीत येते ती. अशाने का पूर्ण होती त्याच्या मनीचे मनोरथ? बोलण्यात पाहिजे मिळ, चित्त सावे निर्मळ, तरीच तो घननिळ कृपा करतो भास्करा. नंतरच्या म्हणजे 4थ्या वारीतही ते गांजा आणावयाचे विसरले. ते नेमके विसरले की त्यांनी लबाडपणा, बुद्धिचातुर्य दाखवण्याचा प्रयत्न केला, हे मात्र महाराजांपासून लपवू शकले नाही. महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ठाव घेतात. हा विषय केवळ त्या 2 ब्राह्मणांपुरताच मर्यादित आहे असे समजू नये. हा प्रत्येक भक्तासाठी घालून दिलेला धडा आहे. त्या दोघांचे तसे झाले, त्यात नवल नाही. आपणही त्यांच्या सोबतीला थोडे मागे पुढे का होईना आहोतच. महाराजांपासून काहीही लपू शकत नाही. ते सर्व व्यापी आहेत. प्रत्येकाचे मन, बुद्धी, चित्त त्यांना कळतं. त्यांच्याजवळ कसलेही चातुर्य किंवा चलाखी चालत नाही. महाराजांनी जे काही ज्ञान संदेश दिले आहेत, ज्या काही लीला चमत्कार केले आहेत, ते केवळ त्या भक्तांसाठी व्यक्तिगत रूपात राहिलेले नाहीत, तर त्या सर्व बाबी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितल्या आहेत. महाराज व्यक्तिगत सत्यापेक्षा अंतिम सत्यावर जास्तीत जास्त भर देतात आणि त्याप्रमाणे प्रतिपादन करावे असे त्यांना अपेक्षितही आहे. व्यक्तिगत सत्य अनेक प्रकारचे असू शकतात, मात्र अंतिम सत्य अबाधित, अपरिवर्तनीय असते आणि त्या आधारानेच ईश्वरी चैतन्याचा साक्षात्कार होऊ शकतो. ब्राह्मणांनी केलेला गांजाचा नवस वर वर बघता एकदम क्षुल्लक वाटतो. या क्षुल्लक गोष्टीसाठी महाराजांनीही त्या ब्राह्मणांना एवढे धारेवर का धरावे असे जड व व्यावहारिक आणि वरपांगी विचार करणाऱ्या बुद्धीला वाटेलही. ह्यात नवल नाही. महाराज कुणाच्या गांजाचे भुकेलेले नाहीत, तशी त्यांना गरजही नाही. भक्तांच्या कोणत्याही भौतिक बाबीची त्यांना गरज नाही, जरूर नाही. आशा किंवा लालसा नाही. ब्रह्मांड ज्यांचे अधीन, तो तुम्हा काय मागेन? महाराजांचा संबंध येतो तो मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सूक्ष्म देहाशी. ह्यातच सर्व गुपित आहे. काही कबूल करावे, दान द्यावे असा भक्तांकडे त्यांचा आग्रह नाही, मात्र कबूल केल्याप्रमाणे नवस पूर्ण करावा असा त्यांचा सल्ला आहे. संकल्प किंवा नवस आपण आपल्या मनाने करतो, कोणी तो लादत नाही, त्यामुळे त्याचे पालन होणे महत्त्वाचे आहे. संकल्प करण्याला बंधन नाही, सक्ती नाही, मात्र त्याचे पालन करणे सक्तीचे झाले पाहिजे. संकल्प आला की विकल्प येण्याची दाट शक्यता असते, हे पथ्य लक्षात ठेवले पाहिजे. संकल्प केला नाही तर काहीही बिघडत नाही, पाप लागत नाही, मात्र तो केला आणि त्याप्रमाणे पाळला नाही गेला की ह्या भानगडी संकटे येऊन आपल्याला बिलगतात. फळा येता संकल्प, निपतती विकल्प, नाचताती प्रकल्प, विकल्पापायी. ब्राह्मणांच्या मनाचा महाराजांनी ठाव घेतला. ते ब्राह्मण 4थ्यांदा दर्शनाला येऊन गांजा विसरले. हे दोघे दर्शन घेऊन बाजूला बसले. तेव्हा महाराज शिष्य भास्कर पाटील याला म्हणाले, भास्करा, जगाची रीत कशी आहे बघ. धोत्रास गाठ मारूनही कबूल केलेला जिन्नस आणावयास काही जण कसे विसरतात बघ. हे जातीने ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांचे भाषण कदापिही खोटे असू नये. ह्या तत्वास जे जाणत नाहीत ते चांडाळ होत. ब्राह्मणांनी स्वतःचा धर्म सोडला, आचार विचार सांडला, ह्यामुळेच ते त्यांच्या श्रेष्ठत्वाला मुकलेत. बेटे मनात नवस करतात आणि येथे येताना हात हलवीत येतात. अशाने त्यांच्या मनीचे मनोरथ कसे पूर्ण होतील? बोलण्यात आणि वागण्यात मेळ व चित्त निर्मळ पाहिजे, तरच तो परमात्मा घननीळ कृपा करतो. महाराजांनी हा संवाद भास्कर पाटील यांच्याशी केला, पण प्रत्यक्षात तो त्या 2 ब्राह्मणांसाठी होता. दोघेही एकमेकांकडे बघू लागले. हे त्यांचे कुतूहल दृष्टीने एकमेकांकडे पाहणे कसे असेल असा विचार जरी केला तरी त्यांच्या तेव्हाच्या स्थितीची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी सर्व जाणले हे त्यांना समजलं. ते एकमेकास म्हणतात, पहा, महाराजांचे ज्ञान केवढे अगाध आणि परिपूर्ण आहे. हा प्रत्यक्षात जगतचक्षू सूर्याप्रमाणे आहे. आपण मनात नवस केला, तो समर्थाने जाणला. तेव्हा आता गावात जाऊन गांजा घेऊन येऊ असा विचार करून ते दोघे उठून गांजा आणाव्यासाठी निघतात. तोच महाराज त्यांना म्हणतात, आता शिळ्या कढीप्रत काहा उगा आणता उत, सार नाही किंवा पियात, मी ना हा पापलो गांजाला.
आता अनण्या गांजाप्रत नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतुपुरती ही खुणगाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कधा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानिपती कर्पूर गौर. ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा. गांजा आणावया न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवाने. महाराजांचा शब्द महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, आता शिळ्याकडीला उगीच ऊत आणू नका. यात काहीही सार नाही. मी काही गांजासाठी हापापलेला नाही. तेव्हा आता गांजा आणण्यासाठी पेठेत जाऊ नका. आपल्या बोलण्यात हमेशा मेळ ठेवत जा. लबाडांचे हेतू केव्हाही पूर्ण होत नसतात. ही खुणगाठ चित्तात बांधा. वाटल्यास तुमचे काम झाल्यावर गांजा आणा. पुढच्या आठवड्यात तुमचे काम अतिउत्तम प्रकारे होईल. पण येथील वारीचा कधीही नेम चुकवू नका. येथील 5 वाऱ्या पूर्ण करा. कारण येथे साक्षात मृणानिपती कर्पूरगौर शंकर आहे. ज्याच्या कृपेनेच कुबेरही धनपती झाला. जा त्याला नमस्कार करा. परमार्थात माणसाने खोटे बोलू नये. महाराजांनी केलेला उपदेश ऐकून ते दोघे शंकरास आणि महाराजांस वंदन करून बाळापूरला निघून गेले. पुढच्या आठवड्यात त्यांचे काम फत्ते झाले आणि ते महाराजांसाठी गांजा घेऊन आले. त्यांनी जी धनाची लालसा केली होती ती महाराजांनी पूर्ण केली. महाराज सर्वांवर कृपा करतात. आपणही आपला नेम संकल्प पूर्ण करण्यात कसलेही चातुर्य आणू नये. भक्ती हा हृदयाचा विषय आहे. तेव्हा त्या अनुषंगाने मन आणि बुद्धी यांची या संकल्पात लबाडी साधली जाणार नाही ही खबरदारी घ्यावी. महाराजांनी लबाडाचे न हेतुपुरती ही खुणगाठ बांधा चित्ती असे म्हटले आहे. धोत्राच्या गाठी माणूस विसरण्यास दाट शक्यता आहे. मात्र चित्तात बांधलेल्या गाठी विसरता येत नाहीत. ते पुढे म्हणतात, तुमचे काम पूर्ण झाल्यावर तसेच मर्जी असल्यास गांजा आणा. मात्र येथील वारीचा नेम चुकवू नका. कारण येथे साक्षात शंकर स्थित आहेत. ज्याच्या कृपेने कुबेर देखील धनपती झाला. आता येथे बघा, येथे साक्षात शंकर आहे याची ग्वाही महाराजांनी आपल्या मुखाने दिली. हा प्रसंग महाराजांच्या जुन्या मठातील आहे. वारीचा नेम पक्का करा, पूर्ण करा. त्यामध्ये खंड पाडू नका. महाराजांच्या दृष्टीने वारीला फार महत्त्व आहे. कुणी 5, कुणी 11 तर कुणी 21 वाऱ्यांचा संकल्प करतात. ह्या वारीबाबत फार जागरूक असणे जरुरी आहे. ह्या तुमच्या संकल्पात तुम्ही कसोटीवर किती उतरता हे विशेष महत्त्वाचे आहे. या वारीमध्ये खंड न पडणे महत्त्वपूर्ण आहे. अनेक कामे निघतील, विघ्ने येतील, बुद्धीला अनेक फाटे फुटतील. तरीही त्या सर्वांवर पद्धतशीरपणे मात करता आली पाहिजे. आपण बुद्धीचा कस लावणारच. या वारीला न जाता पुढची वारी करू. 5 वाऱ्या कशाही केल्या तरीही चालेल. ह्या अशा भानगडीला आपण बळी पडतोच हे नाकारून चालत नाही. महाराज म्हणतात, परमार्थात खोटेपणा अजिबात चालत नाही. आपल्या व्यावहारिक जीवनात काही ठिकाणी खोटे बोलून आपला व्यवहार साधला जाईल, साध्य होईल. पण परमार्थात तसे मुळीच नाही. परमार्थ हा फार नाजूक विषय आहे. त्याला खोटेपणाचे खूप वावडे आहे. महाराजांना मानवी मनाचा चांगला अभ्यास आहे. त्यांना माहिती आहे की माणूस परमार्थातही भूल थापा मारेल, अवडंबर करेल. भोळ्या आणि सरळ साध्या लोकांना परमार्थीपणाचे ढोंग करून लुबाडेल, फसवेल. म्हणून महाराजांनी ही खबरदारी दिली आहे. ते व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा दोनही प्रकारच्या जीवांना सजग करतात. आता नवस करणारे 2 ब्राह्मण, पण त्यांच्या माध्यमाने निमित्ताने महाराज अखिल मानवताच्या कल्याणाचा मार्ग खुला करतात. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याचे वाचन करीत आहोत. याचा भाग 22वा आज वाचूया. पान क्रमांक आहे 98. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. बाळकृष्ण बुवा हे रामदासी पंथाचे असल्याने दरवर्षी आपल्या पत्नीसह नित्य नेमाने सज्जनगडावर जात असत.
पती पत्नी समान विचारांचे आणि धार्मिक होते. दोघेही पौष महिन्यात यात्रेला निघत असत. सोबत सामानाच्या ओझ्यासाठी एक घोडा असे. शिवाय कुबडी, कथा व दासबोधही असे. सात्विक विचारांचे हे दोघे मार्गातील येणाऱ्या गावात झोळी घेऊन भिक्षा मागित असत. हाती चिपळ्या आणि मुखात रामनाम असे. पुतळाबाई झांज वाजवून पतीस साथ करीत असे. मिळालेल्या भिक्षेचा नैवेद्य रामरायाला दाखवून दोघेही उरलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करीत असत. पौष वद्य नवमीपासून ही यात्रा सुरू होई. बाळापूरपासून खामगाव, मेहकर, देऊळगाव राजा असा प्रवास करीत पुढे जालना येथील श्री आनंदी स्वामींचे दर्शन घेऊन ते उभयता पुढे जांब गावी 3 दिवस मुक्काम करीत असत. जांब श्री समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव. तेथून पुढे 4थ्या दिवशी ते दिवऱ्याला येत. तेथे गोदावरीमध्ये स्नान करून बीड, आंबेजोगाई, मोहोरी मार्गे डोमगावला येत. डोमगाव हे समर्थ शिष्य श्री कल्याण स्वामींचे गाव. तेथून पुढे नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपोते, शिंगणापूर, वाई, सातारा आणि तेथून पुढे ते सरळ सज्जनगडाच्या पायथ्याशी येत आणि माघ वद्य प्रतिपदेला नवमी उत्सवासाठी गडावर येऊन पोचत. गडावर येऊन ते समर्थ रामदास स्वामींचे दर्शन घेत. यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालीत. दासनवमीचा उत्सव संपला की द्वादशीला गडावरून निघून परत बाळापूरला येत. समर्थ रामदासांवर त्यांची अतिशय निष्ठा होती. प्रेम आणि भक्ती यांचा अपूर्व संगम त्यांच्या वर्तनातून दिसून येईल. शके 1826 दासनवमी दिनांक 27 फेब्रुवारी 1905. बाळकृष्ण बुवा आणि पुतळाबाई दरवर्षीप्रमाणे सज्जनगडावर पोचले. सर्व काही मनासारखे झाले. परिपाठाप्रमाणे पूजाविधी आणि अन्नदानही झाले. माघ वद्य द्वादशीला गड सोडून बाळापूरला परत निघण्याची वेळ आली. सर्व तयारी झाली होती. वद्य एकादशीला बाळकृष्ण बुवा समर्थांच्या समाधीजवळ बसून समर्थांचा निरोप घेण्याची वेळ आली होती. बुवांच्या डोळ्यात अश्रू आले. कंठ दाटून आला. शब्द फुटत नव्हता. बुवांनी समर्थांच्या पुढे आपले अंतःकरण उघडे केले. ते समर्थांना म्हणाले, हे स्वामी समर्था गुरुराया, माझे शरीर खूप थकले आहे. माझ्याच्याने पायी वारी होईल की नाही सांगता येत नाही. वाहनातून वारी करावी तर ते देखील मला कठीणच वाटते. त्यामुळे पायी वारी करण्याचा जो नेम होता त्यामध्ये आता खंड पडू पाहतो आहे. परमार्थ करण्यासाठी शरीर जर निकोप असेल तरच हे सर्व काही घडू शकते, अन्यथा नाही. हे आपणास सांगाव्यास नको. आपण अंतर्ज्ञानी आहात. आपण हे सर्व जाणताच. अत्यंत करुण अंतःकरणाने आपली व्यथा त्यांनी समर्थांजवळ प्रकट केली. डोळे पुसून ते उठले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. प्रवासादरम्यान मुक्कामात बाळकृष्ण बुवा झोपलेले असताना प्रभातकाळी स्वामींनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले, अरे असा हताश होऊ नकोस. यापुढे सज्जनगडाला तू आला नाहीस तरी चालेल. माझी कृपा तुझ्यावर आहेच. माझा उत्सव तू आपल्या घरी बाळापूरलाच करीत जा. मीच पुढच्या वर्षी तुला दर्शन देण्यासाठी बाळापुरास तुझ्या सदनी येईल. तेव्हा चिंता करू नकोस. हे माझे बोलणे प्रमाण समज. आपल्या शक्तीस पाहूनही परमार्थाचे आचरण कर. बाळकृष्ण बुवा जागे झाले. त्यांनी स्वप्नातील वृत्तांत आपल्या पत्नीस सांगितला. दोघांनाही खूप आनंद झाला. गेल्या मार्गानेच बाळापूरला ते आनंदाने परत आले. दुसऱ्या वर्षी म्हणजे शके 1827 माघ वद्य प्रतिपदा ते नवमी म्हणजे दिनांक 10 फेब्रुवारी 1906 ते 18 फेब्रुवारी 1906 या कालावधीत बाळापूर येथे बाळकृष्ण बुवांनी आपल्या घरी दासनवमीचा उत्सव सुरू केला. रोज दासबोध ग्रंथाचे वाचन, रात्री हरिकीर्तन, दोन्ही वेळेस ब्राह्मण भोजन, संध्याकाळी धुपारती याप्रमाणे वेळापत्रक ठरले होते. गावातील लोकांनी वर्गणी देऊन उत्सवास मदत केली. 9 दिवसांचा यथासांग पूजाविधीचा हा उत्सव होता. 8 दिवस आनंदात निघून गेले. स्वामींनी दिलेल्या वचनाप्रमाणे ते अजून आले नाहीत याची खंत बाळकृष्ण बुवांना सारखी बोचत होती. मात्र ते आल्याशिवाय राहणार नाहीत हा आत्मविश्वासही त्यांच्या ठायी होता. माघ वद्य नवमी शके 1827 दिनांक 17 फेब्रुवारी 1906 शनिवार प्रातःकाळपासून बाळकृष्ण बुवांच्या मनात
विचार घोळू लागला. आज समर्थ येतील का? ते कोणत्या रूपात येतील? मी त्यांना ओळखू शकेन की नाही? मनात उत्कंठा निर्माण झाली. जिज्ञासा जोर धरू लागली. सज्जनगडी समर्थाने स्पष्ट सांगितले होते की मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्या घरी दासनवमीला येईन. नवमीची पूजा सुरू झाली. बाळकृष्ण बुवांच्या घरात रामाभिषेक सुरू होता. बुवा पूजेसाठी बसलेले होते. दिवसाचा दुसरा प्रहर. ऐन नवमीचा मुहूर्त साधून श्री गजानन महाराज बाळकृष्ण बुवांच्या दारी येऊन उभे राहिले. महाराजांना दारात उभे पाहून लोक धावतच बुवांच्या जवळ जाऊन म्हणाले, अहो बाळकृष्ण बुवा, उठा, तुमच्या दासनवमीसाठी शेगावचे श्री गजानन महाराज आलेले आहेत. त्यावर बुवा लोकांना म्हणाले, श्री गजानन महाराज आले हे बरेच झाले. त्यांचे चरण माझ्या घराला लागले ही भाग्याची गोष्ट आहे. पण आज नवमीच्या दिवशी मी सज्जनगड निवासी श्री रामदास स्वामींच्या येण्याची आतुर होऊन वाट पाहतो आहे. त्यांनी माझ्या घरी दासनवमीला येण्याचे वचन दिले आहे. त्यांची वाणी खोटी ठरणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे बोलणे सुरू असतानाच इकडे दारात उभे राहून महाराज म्हणाले, जय जय रघुवीर समर्थ. हा समर्थांचा गजर बुवांच्या कानावर पडताच ते ताडकन जागेवरून उठले आणि घरातून बाहेर दरवाजाकडे आले. समोर पाहतात तर श्री गजाननाची निजानंदात उभी असलेली अजानुबाहू दिगंबर स्वारी त्यांना दिसली. बाळकृष्ण बुवा महाराजांना नमस्कार करण्यास गेले. तोच त्यांना महाराजांच्या जागी समर्थ श्री रामदास स्वामी दिसले. हातात कुबडी आहे. केसांच्या जटा मस्तकावरून पाठीवर रुळत आहेत. मस्तकी गोपीचंदनाचा त्रिपुंड आणि हिरमुंजा रंगाची लंगोटी नेसलेले असे समर्थांचे स्वरूप समोर उभे पाहून बाळकृष्ण बुवांना प्रेमाचे भरते आले. डोळ्यात आनंदाश्रू आले. तोच त्यांना समर्थांच्या ऐवजी तिथे श्री गजानन महाराज उभे असलेले दिसले. कुबडी, जटा, त्रिपुंड, लंगोटी काहीही नाही. बुवा हताश होऊन पाहतात तो पुन्हा समर्थ श्री रामदास स्वामी समोर उभे. क्षणात श्री गजानन महाराज, क्षणात श्री रामदास स्वामी अशी दोनही रूपे समोर उभी पाहून बुवा गोंधळून गेले. बाळकृष्ण बुवांची ही अवस्था पाहून श्री गजानन महाराज प्रेमाने म्हणाले, अरे असा गोंधळून जाऊ नकोस. मीच तुझा समर्थ आहे. पूर्वी माझे वास्तव्य सज्जनगडावर होते. आता शेगावात येऊन राहिलो आहे. तुला गेल्या वर्षी सज्जनगडावर मी जे वचन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी येथे तुझ्या घरी आलो आहे. तेव्हा अवघी चिंता सोडून दे. मीच तुझा रामदास आहे. तू शरीररूपी वस्त्रास किंमत देऊन आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे? वासांशी जीर्णानी या गीतेच्या श्लोकाचा अर्थ समजून घे. असा भ्रमिष्ट होऊ नकोस. महाराज बाळकृष्ण बुवांचा हात आपल्या हाती घेऊन घरात आले. एका पाटावर बसले. बुवांनी महाराजांची षोडशोपचारे पूजा आणि आरती केली. नैवेद्य दाखवला. श्री गजानन महाराज आपल्या गावात बाळकृष्णांच्या घरी आल्याचे समजतात दर्शनासाठी लोकांची अतिशय गर्दी झाली. प्रत्येक भक्तजण दर्शन घेऊन तृप्त झाला होता. सर्वांसाठी घरी चालून आलेली ही मंगलमय पर्वणीच होती. बाळकृष्ण बुवा अजूनही थोडे साशंकच होते. ते दिवसभर विचार करीत होते. श्री गजानन महाराजांनी आपल्या घरी ऐन दासनवमीच्या दिवशी येऊन श्री रामदासांनी सज्जनगड येथे दिलेल्या वचनाची आठवण का करून दिली असावी असे अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात उठू लागले. या विचारातच ते रात्री झोपी गेले. रात्री तिसऱ्या प्रहरी त्यांच्या स्वप्नात समर्थ श्री रामदास स्वामी आले आणि म्हणाले, अरे बाळकृष्ण, असं साशंक होऊ नकोस. श्री गजानन महाराज म्हणजे मीच आहे. त्यावेळी श्री रामदास होतो, आता शेगावात श्री गजानन महाराज म्हणून प्रकटलो आहे. तेव्हा संशय सोडून दे. संशय धरशील तर खोलात बुडशील. संशयात्मा विनश्यती हे गीतेचे वचन लक्षात ठेव आणि मीच समजून श्री गजाननाचे पूजन कर. बाळकृष्ण बुवा खडबडून जागे झाले. आता संशयाचे कारण उरले नव्हते. सर्व प्रकारची भ्रांती मिटली होती. त्यांनी आपली पत्नी पुतळाबाई यांना स्वप्नाचा वृत्तांत सांगितला. उभयतांना आनंद झाला. श्री गजानन महाराज म्हणजे प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी आहेत याची त्यांना खात्री पटली. सकाळी उभयतांनी आंघोळ करून श्री गजानन महाराजांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांना आरती ओवाळली. नैवेद्य दाखवून भोजन करविले आणि महाराजांचे दर्शन घेतले. आणि ते महाराजांना म्हणाले, महाराज मला क्षमा करा. माझ्या बुद्धी आणि मनाचा भ्रम नष्ट झाला आहे.
तुम्हीच प्रत्यक्ष श्री रामदास स्वामी आहात हे मला कळून चुकले आहे. दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्यक्ष येऊन आपले वचन आणि माझी इच्छा आपण पूर्ण केली. त्यामुळे मी कृतार्थ झालो आहे. आज खऱ्या अर्थाने श्री दासनवमीच्या उत्सवाची यथासांग सांगता झाली आहे. काहीही न्यून राहिले नाही. आता काही दिवस आपण बाळापुरात राहावे हीच एक इच्छा आहे. ती तेवढी पूर्ण करा. त्यावर महाराज म्हणाले, अरे माझे ऐक, मी पुढे केव्हा तरी नक्की बाळापूरला येईन. भोजनानंतर महाराज रस्त्याने कोणासही न दिसता क्षणार्धात शेगावी येऊन पोचले. महाराज म्हणतात, संशय धरीत बसू नका. सत्याचा शोध घ्या. नुसते शरीरावरचे कपडे बदलल्याने माणूस बदलत नाही. शरीर तेच असते. तसेच संत जरी भिन्न भिन्न शरीर धारण करून वावरत असतील तरी त्यांच्यामधील सत्य तत्व एकच असते. म्हणून संतांमध्ये भेदबुद्धीने बघू नये. बाह्य शरीराने जरी ते भिन्न दिसत असले तरी अंतरंगी मात्र ते एकत्र मिसळलेले असतात. आपली गफलत इथेच होते. आपण केवळ शरीरास महत्त्व देतो, शरीरासच ओळखतो, शरीरासच पूजतो. आपले सगळे ज्ञान मर्त्य अशा रक्तमासाच्या देहाचेच असते. आपली बुद्धी केवळ देहाचाच अभ्यास करीत असते. शाश्वताला सोडून अशाश्वताला सत्य समजते. सनातन सत्य असे जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा विचार, सनातन सत्याचा विचार करणे आपल्या बुद्धीला जमतच नाही. येथेच मोठमोठ्या ज्ञानसंपन्न विद्वानांची पिछेहाट होताना दिसते. देह सोडण्याची वेळ येते, पण देहाचे कोडे मात्र सुटत नाही. जोपर्यंत हे कोडे सुटत नाही, जोपर्यंत देहाचा विचार करणे थांबत नाही, तोपर्यंत देह आणि देही हे एका वेलांटीचे अंतर कायमच राहते. जे दुःखाचे आणि समस्यांचे कारण आहे ते प्रामुख्याने हेच आहे. मात्र जेव्हा बुद्धी आणि मनाला ही वेलांटी बसून बुद्धीचा ब आणि मनाचा म याचा ब्रह्मी होतो, तेव्हा सर्व समस्यांचे निराकरण झाल्याशिवाय राहत नाही. मग कोणतीही समस्या शेष उरत नाही. एवढेच नव्हे तर सर्व संतांमध्ये, सर्व माणसांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, इतकेच नव्हे तर सूक्ष्मातिसूक्ष्म जीवजंतूंमध्येही आपणास ब्रह्मी दिसावयास लागतो. कसलाही भेद उरत नाही. तो, ती, ते आणि मी ते स्वरूप स्पष्ट होत जाते. म्हणूनच महाराज सांगतात की केवळ देहाचा विचार सोडून देहीचा विचार करा. देहाच्या विचाराने माणूस ईश्वरापासून दूर जातो आणि देहीचा विचार केल्याने ईश्वराच्या जवळ येतो. देहाच्या विचाराने तो संकुचित होतो, लहान होतो, विभक्त होतो आणि देहीच्या विचाराने मात्र तो विस्तारित होतो, मोठा होतो. जर खऱ्या अर्थाने मोठे व्हावयाचे असेल तर देहाचा विचार सोडून देहीचा विचार करावयास पाहिजे. देहीच्या एका विचाराने मानवाच्या सर्व समस्यांचे निराकरण होण्याइतके सामर्थ्य या विचारामध्ये आहे. सत्याचा विचार, चिंतन, मनन केल्याने सत्यास प्राप्त करता येईल. आपली भक्ती देहाशी संबंधित असल्याने आपल्या हाती जे लागावयास पाहिजे ते लागत नाही. बाळकृष्ण बुवांचे असेच झाले. ते केवळ कुबडी, जटा, त्रिपुंड आणि लंगोटी परिधान केलेला देह म्हणजे श्री रामदास स्वामी अशा विचारात होते. पण महाराजांनी तो भ्रम काढून टाकला. तेथे सत्याचे बीजारोपण केले, एक नवी दिशा दिली. महाराजांचा मार्ग वेगळा आहे. तो वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ नाही, तर आत्मनिष्ठ किंवा विज्ञाननिष्ठ आहे. त्यामध्ये अतिउच्च विज्ञानाचा ओलावा आहे. पण आपली बुद्धी अभिव्यक्ती वस्तुनिष्ठ आणि अभ्यासू असल्याने आपल्याला त्यातील अत्युच्च विज्ञान गवसत नाही. आपली स्थिती चाचपडल्यासारखी होते. मन, बुद्धी आणि अंतःकरण एकवटल्याने ही समस्या राहत नाही. त्यासाठी तिघांचा मेळ होणे अत्यावश्यक आहे. आपण देहाचीच भक्ती करीत असतो, त्यामुळे त्यामध्ये एकसूत्रता नसते. ज्या ज्या दैवतांची, इष्टांची आपण पूजा करतो त्या प्रमाणात आपल्यातील भाव बदलत जातो. त्यामुळे सत्यापासून आपण वंचित होतो. आपली भेदबुद्धी सोडून आपल्या बुद्धीला एकत्वाचा विचार मान्य करावयास आपण शिकवले पाहिजे. असा भाव अंतःकरणात जोपासला पाहिजे. मनाची चंचलता थांबवली गेली पाहिजे. मग ईश्वर फारसा दूर राहणार नाही. भक्ती झाली स्थित्यंतर, भावे पडले अंतर. अंतरी अंतरी पडे, ते ते अंतरात कोडे. न लागे धन सधन, भावभक्तीचे लक्षण. दुसऱ्या वर्षी म्हणजे शके 1828 बाळकृष्ण बुवा आणि सुखलाल अगरवाल हे महाराजांचे दोन भक्त श्री दासनवमीचे आमंत्रण देण्यासाठी शेगावी आले.
महाराजांनी श्री दासनवमीला येण्याचे आमंत्रण स्वीकारले. पुढे सुखलाल अग्रवाल महाराजांना नेण्यासाठी आले. महाराजांसोबत भास्कर पाटील, बाळाभाऊ, जगू पाटील, पितांबर हे सुद्धा बाळापुरास आले. सर्व गावकऱ्यांना आनंद झाला. सर्वांनी अति आदराने श्री दासनवमी गुरुवार दिनांक 7 फेब्रुवारी 1907 रोजी महाराजांचे पूजन केले. उत्सवाची धामधूम झाली. बाळकृष्ण बुवांनी दोन्ही हात जोडून महाराजांना विनंती केली की महाराज, आपण आल्याने मला समाधान वाटले. आता प्रपंचात आमचे वर्तन कसे असावे याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. महाराज म्हणाले, सत्कर्मा वाचून जीवन निरर्थक होय. ज्याच्या जीवनात सत्कर्मे नसतील त्याला संसारात निश्चितच दुःखप्राप्ती होते. तेव्हा संसाराचा मोह सोडून निर्मळ अंतःकरणाने भावपूर्ण रीतीने ईश्वराचे मनन, चिंतन आणि श्रवण केले पाहिजे. हाच गृहस्थाचा धर्म होय. प्रेमाने, भक्तीने श्री रामदासांचे पूजन करीत जा. त्याने सर्व पापे जळून मनोरथ पूर्ण होतील. जीवनात सुख शांती मिळेल आणि अंती मोक्षपदाची प्राप्ती होईल. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सांगता झाली. हजारो भक्त महाराजांच्या दर्शनाने तृप्त झाले. इसवी सन 1909 पर्यंत बाळकृष्ण बुवा बेडवाई यांनी आपल्या घरी श्री दासनवमी साजरी केली. आता बाळकृष्ण बुवा रामदासी यांच्याविषयी थोडीशी माहिती. अकोला जिल्ह्यातील बाळापूर हे गाव शेगावहून 13-14 किलोमीटर अंतरावर शेगाव अकोला मार्गावर आहे. या गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मन आणि म्हैस नद्यांच्या संगमावर असलेल्या एका किल्ल्याच्या दक्षिणेस बाळादेवीचे मंदिर आहे. बाळादेवीच्या नावावरूनच या गावाचे नाव बाळापूर असे पडले. पूर्वी एलिचपूरच्या मुसलमानी राजवटीत बाळापूर येथे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. औरंगजेबचा मुलगा आजमशाह हा या ठाण्याच्या मुख्य हुद्द्यावर होता. इसवी सन 1721 मध्ये निजामुल मुल्क आणि दिल्लीकडचे लष्कर यांच्यामध्ये लढाई झाली. त्यानंतर एलिचपूरचा पहिला नवाब इस्माईल खान याने बाळापूरमध्ये इसवी सन 1757 साली हा किल्ला बांधला. हे ठाणे इस्माईल खानच्या हाताखाली होते. हा किल्ला नदीच्या काठी असून अतिशय मजबूत आहे. औरंगजेबच्या दरबारी असलेल्या जयपूरच्या सवाई जयसिंग राजाची छत्री ह्या नदी किनारी आहे. पूर्वी कागद, पागोटी आणि सतरंजा तयार करणारे लोक येथे राहत होते. असा हा बाळापूरचा प्राचीन इतिहास आहे. बाळकृष्ण मेघश्याम बेडवाई उर्फ बाळकृष्ण बुवा रामदासी यांचा जन्म बाळापूर येथे इसवी सन 1845 मध्ये झाला. मेघश्याम बेडवाई यांना 2 मुलं, एक विठ्ठलपंत आणि दुसरे बाळकृष्ण बुवा. बाळकृष्ण बुवांच्या पत्नीचे नाव पुतळाबाई होते. त्यांना मूलबाळ नव्हते. सन 1950 मध्ये बाळकृष्ण बुवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातील श्रीरामाची मूर्ती बाळापूरच्या बाराधारी संस्थानमध्ये दिली गेली. जेथे महाराजांनी बाळकृष्ण बुवांना श्री रामदासांचे रूप दाखवले ते घर सध्याही सुस्थितीतच आहे. अजूनही त्यांच्या घरी उत्सवादरम्यान असलेली श्री हनुमंताची मूर्ती आणि शिवपिंडी आपणास पाहावयास मिळते. बाळकृष्ण बुवांचे भाऊ काही विठ्ठलपंत यांचे वंशज या वास्तूची जोपासना करीत आहेत. नरेंद्र बेडवाई हे महाराजांचे भक्त असल्याने बाहेरगावी नोकरी करत असूनही या घराची काळजी घेतात. महाराजांच्या असंख्य भक्तांनी या स्थळाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि बाळापूर येथील बाळकृष्ण बुवांच्या सदनास भेट द्यावी. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.